नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यात आधी महिला प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर महिलांनी त्यांचं आरोग्य तर खूप चांगलं ठेवलंच पाहिजे आणि त्यासोबतच त्यांची ओरल हेल्थ सुद्धा खूप चांगली पाहिजे असं म्हटलं जातं. आणि त्याच निमित्ताने आज मी एका डेंटिस्टला भेटायला आली आहे. डॉक्टर शीतल ढोले आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे की महिलांनी त्यांच्या ओरल हेल्थसाठी काय काळजी घेतली पाहिजे. सगळ्यामध्ये डॉक्टर शीतल, तुमचं खूप खूप स्वागत. कशा आहात? थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि हा प्लॅटफॉर्म ओपन करून दिल्याबद्दल. मी डॉक्टर शीतल ढोले. माझं शिक्षण भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज धनकवडी येथे झालेलं आहे आणि गेली 5 वर्ष मी पुनावळीमध्ये प्रॅक्टिस करत आहे. सो सगळ्यात आधी मी असं म्हटलं की ओरल हेल्थ ही महिलांसाठी खूप गरजेची असते. तर सगळ्यांसाठीच गरजेची असते, पण आता आपण महिला दिनानिमित्त वुमन्सच्या हिशोबाने ती कशी गरजेची हे सगळं जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी ओरल हेल्थ ही चांगली ठेवणं का महत्त्वाचं आहे महिलांसाठी? महिलांसाठी स्पेशली का गरजेचं आहे, कारण महिला पूर्ण लाईफटाईममध्ये भरपूर फेजेस थ्रू पास होतात, जसं की प्रेग्नन्सी, मेनोपॉज. सो ह्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये त्यांच्या गम्सवर खूप जास्त परिणाम होतो, पण त्याच्याकडे त्यांचा खूप जास्त इग्नोरन्स असतो आणि याचा त्यांना परत ॲट द एज ऑफ 60 वगैरे खूप त्रास सहन करावा लागतो. सो जर तुम्ही अगोदरपासूनच याची काळजी घेतली तर ऑब्व्हियसली तुम्हाला बरोबर. ओके. सो बाईच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेग्नन्सी आणि आई होणं म्हणजे तिचा दुसरा जन्म असतो असं म्हटलं जातं आणि अशावेळी हार्मोनल चेंजेस पण खूप सारे होत असतात आणि अशावेळी ओरल हेल्थवरती काही परिणाम होतो का, ते किती इम्पॉर्टंट आहे? बऱ्याच लोकांमध्ये अशी गैरसमज आहे की जर तुम्ही प्रेग्नंट राहिला तर तुम्ही डेंटिस्टकडे नाही गेलं पाहिजे, पण नाही. तुम्हाला तुमचं चेकअप त्यानंतरही करायला हवं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. का तर प्रेग्नन्सीमध्ये जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्यामध्ये तुमची ओरल हेल्थ खूप जास्त डिस्टर्ब होते. सेकंडली नॉशिया वॉमिटिंगमुळे तुमचं ओरल हेल्थकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं आणि थर्ड म्हणजे कंटिन्युअस तुमचे जे उलट्या होतात त्यामुळे जो ॲसिड रिफ्लेक्स होतो त्याचा दातांच्या इनामल लेअरवर खूप जास्त फरक पडतो. आणि ओव्हरऑल जर तुमची मदरची म्हणजे एका आईची जर ओरल हेल्थ जर चांगली नसेल तर त्याचा डिरेक्ट संबंध बाळाच्या ओरल हेल्थवर असतो. त्यामुळे आईची ओरल हेल्थ होणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच डेंटिस्टकडे जाऊन कन्सल्ट करा आणि डेंटिस्ट तुम्हाला त्याचं पेन मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करतो. आणि मग 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान किती वेळा त्यांनी डेंटिस्टकडे यायला पाहिजे? मोस्टली तरी फर्स्ट देर आर 3 ट्रायमिस्टर्स इन द प्रेग्नन्सी. मोस्टली सेकंड ट्रायमिस्टर म्हणजेच 4था, 5वा आणि 6वा महिना ह्यामध्ये तुम्ही थोड्याफार ट्रीटमेंट्सला सामोरं जाऊ शकता किंवा करू शकता. सो आणि महिलांच्या आणखी एक मेन स्टेज असते आयुष्यातली ती म्हणजे मेनोपॉज. आणि मेनोपॉजच्या दरम्यान जे काही चेंजेस होतात ते तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती. तर त्याच दरम्यान दातांवरती किती परिणाम होतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे महिला? मेनोपॉजमध्ये ऑलरेडी महिला एका मानसिक परिस्थितीतून जात असते आणि त्याच वेळेस म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना माहीत नाही आहे, पण त्याचबरोबर ओरल कॅव्हिटीमध्ये सलायवेशन म्हणजे तोंडामधला जो सलायवा आहे तो खूप प्रमाणात कमी होतो. त्यामुळे पेशंट्सला ड्राय माउथला फेस करावं लागतं आणि अगेन की महिला ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. सो ड्राय माउथमुळे तुम्हाला डेंटल सेन्सिटिव्हिटी किंवा दात निखळून पडणे आणि बर्निंग सेन्सेशन ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. सो तुम्ही ह्या गोष्टींना खरंच कन्सल्ट केलं पाहिजे. आपण बरेचदा बघितले की हल्ली महिलांमध्ये खूप कमी वयामध्ये शुगर त्यांना लागते किंवा डायबिटीज होतो. तर अशावेळी त्यांचा दातांवरती काही परिणाम होतो का आणि मग काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच शुगरची पातळी आपली खूप कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे ओरल कॅव्हिटीमध्ये स्पेशली गम्सची जी पकड असते दातांची ती खूप कमी प्रमाणात कमी होऊन जाते. दुसरी सेकंडरी गोष्ट म्हणजे जर तुमचं शुगर लेवल खूप जास्त असेल तर सर्जिकल प्रोसिजर्स जसं की दात काढणे किंवा इम्प्लांट बसवणे ह्या गोष्टी तुम्हाला करता येत नाही. सो नक्कीच तुम्हाला शुगरची लेवल मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तो तोंडाची जर का स्वच्छता नसेल तर तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते का? म्हणजे असं म्हटलंही जातं
त्याविषयी तुमचं काय म्हणतं? तोंडाचा कॅन्सर ओरल हायजीन जर तुम्ही मेंटेन नाही ठेवली तर होऊ शकतो. त्यामध्ये भरपूर प्रकारचे कॅन्सर्स आहेत, जसं की जिभेचा कॅन्सर आहे, दाताचा आणि हिरड्यांचा कॅन्सर आहे, गालाचा कॅन्सर आहे. सो अशा केस आणि हे मोस्टली जे तंबाखूचं सेवन करतात त्यांच्यामध्ये दिसला जातो. आणि दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेची स्वच्छता नाही करत. म्हणजे मोस्टली सगळ्यांना असं वाटतं की फक्त ब्रश केला की तुमची स्वच्छता झाली, असं नाही. तुम्हाला त्याचबरोबर जिभेची पण स्वच्छता तेवढीच ठेवावी लागणार आहे, कारण जीभ हा असा एक प्रकार आहे जो भरपूर बॅक्टेरिया कॅरी करतो आणि त्याच्यामध्ये बॅड ब्रेथ पण होते. सो तुम्हाला जीभ आणि ओव्हरऑल सगळ्या ओरल कॅव्हिटीची हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. सो भरपूर महिलांना तोंड येणे हा प्रकार जाणवत असतो. सो जेव्हा जेव्हा तुमचा हार्मोन्स लेवल खूप पीक लेवलला असतो तेव्हा तोंड येतं आणि परत हार्मोन लेवल्स खाली गेला की ते तोंड जातं. सो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, पण नाही, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, कारण ते फक्त तेवढ्यापुरतं सप्रेस झालेलं असतं. ह्याचा अर्थ ते कुठे ना कुठेतरी खाली अस्तित्वात असतं. सो तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करा की हे मला पेन होतंय, नाही होतंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना सिम्पटम्स सांगा त्यांचे. सो डॉक्टर्स निश्चितच तुम्हाला सांगतील की हा कॅन्सर आहे की नाही. सो जसं आता जिभेचा विषय निघाला तर माझा पुढचा प्रश्न तोच होता की ही जिभेची नक्की काळजी घ्यायची कशी? म्हणजे आपण एक सकाळी तोंड धुतल्यानंतर आपण जीभ साफ करतो, पण नंतर दिवसभरात काय करायचं त्याच्याकडे? मोस्टली तर मी बोलेल की जसं मी अगोदर सांगितलं की टंग क्लीनर्स पण आहेत प्रोडक्ट्स मार्केटमध्ये, तर त्यांनी तुम्ही क्लीन करू शकता. पण त्याचबरोबर तुमचा दिवसभराचा वॉटर इंटेक तुम्हाला खूप छान ठेवावा लागणार आहे. तर वयाच्या 60 नंतर एक साधारण आपलं असं असतं की आता काय दातांकडे बघायचं, आता झालंच आहे सगळं, पण तेव्हा मेन काळजी घेणं गरजेचं आहे का? ती कशी घेतली पाहिजे मग वयाच्या 60 नंतर? माझ्याकडे भरपूर पेशंट्स येतात आफ्टर 60 वगैरे, तर ते असेच बोलतात की मला आता काही गरज नाही राहिलेली आहे, नाव आय एम गोइंग टू एक्सपायर. बट नो, ह्या वेळेला उलट जास्त दातांची गरज असते, कारण तुम्ही जर दातांनी बरोबर चावलं नाही तर तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम्स खूप जाणवले जातात. आणि जर पचन संस्था जर तुमची नीट नाही राहिली तर ओव्हरऑल पूर्ण सिस्टीमवरच तुमचा त्याचा फरक पडतो. सो दात हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही दात बसवून घेतले पाहिजे. समजा एखादा दात तुमचा निघाला असेल तर तुम्ही तो बसवून घ्या. आणि मोस्टली केसेसमध्ये असं होतं की आफ्टर 60s ओनली तुम्हाला इम्प्लांटची जास्त गरज असते किंवा ब्रिजेसची गरज असते. आमच्याकडे प्लस 60sचे भरपूर पेशंट्स येतात आणि त्यांचा हा प्रश्न असतो की आता मला इथून पुढे जास्त दातांची गरज नाही आहे, कारण त्यांना असं वाटतं की कदाचित ते सक्सेसफुल होणार नाही. पण नो, असं हे खूप मोठं मिथ आहे की दात नीट राहत नाही. तुम्ही आफ्टर 60 सुद्धा खूप छान दात बसवू शकता आणि सक्सेसफुली पुढे तुमचं जीवन जगू शकता. आणि एक साधारण कसं वयात आलेली जी मुलगी असते, म्हणजे जिला नुकते पिरियड सुरू होणार किंवा झाले, अशा वेळी सुद्धा तिच्यामध्ये चेंजेस होत असतात इंटरनली. मग अशा वेळी दातांबद्दल सुद्धा तिने काळजी घेतली पाहिजे का? नक्कीच घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्युबर्टी एजमध्ये असता तेव्हा दात ओरल कॅव्हिटीमध्ये पण मिक्स डेंटिशन असतं. मिक्स डेंटिशन म्हणजे तुमचे काही दुधाचे दात पण असतात आणि काही परमनंट दात पण असतात. सो अशा केसेसमध्ये तुमच्या दातांमध्ये खूप गॅप्स असतात आणि त्यामुळे फूड लॉजमेंटचा खूपच जास्त प्रॉब्लेम तुम्हाला दिसला जातो. सो जर तुम्ही म्हणजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्हाला इथे खूप जास्त काळजी करायची गरज आहे की ते ब्रशिंग चांगलं करत आहेत की नाही. डॉक्टरांकडे जाऊन त्यांना चेक करू शकता जर तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर. पण आता इतकं मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस आले की लाकडाचाच असतो किंवा काहीतरी वेगळा एक असतो, झिगझॅगवाला वापरा, असं बरंच येतं. मग नक्की कोणता वापरावा याविषयी प्रश्न भरपूर पडत असतील. आपण इथे कोणत्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायला नक्कीच नाही आलो आहोत, पण हां एवढं मी सांगू शकते की एक सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. आणि फ्लोराईड रिलेटेड टूथपेस्टेस भरपूर आहेत मार्केटमध्ये, त्यांचा तुम्ही वापर नक्कीच करू शकता. काही वेळेस असं असतं की रात्रीच एकतर आपला दात दुखायला लागतो आणि तो एकतर रात्रीच का दुखतो, आणि सेकंडली असं झालं तर मग काय घरगुती आपल्याला उपाय करता येईल? बरेच जण लवंग वापरतात, तर
ते कितपत योग्य आहे? हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगू इच्छिते की रात्रीच का दुखतो, का तर रात्री जेव्हा आपण झोपतो पूर्णपणे तेव्हा आपला ब्लड फ्लो जो असतो तो डोक्याकडे जातो आणि त्यामुळे आपल्याला पेन फॅक्टर जास्त जाणवतो, म्हणजे आपल्या दातांमध्ये पेन आपल्याला जाणवतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्पेसिफिकली जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही जास्त काही करू शकत नाही घरगुती उपाय, कारण ते रेकमेंडच नाही आहे. पण भरपूर केसेसमध्ये जसं की तुम्ही सांगितलं की लवंग ठेवणे किंवा कुठल्या तेलाचा गोळा ठेवणे हे तुम्ही करणं अवॉइड केलं पाहिजे, कारण ह्यामुळे दातांची कंडिशन अजून जास्त खराब होते, जेणेकरून डेंटिस्टला ह्याचा ट्रीटमेंट करणे खूप मोठं अवघड काम होऊन जातं. सो तुम्ही हे अवॉइड करायला पाहिजे. लवंग ठेवणे किंवा क्लोव्ह ऑइल किंवा जे काही गोष्टी आहेत ते ठेवणं ॲक्च्युली गरजेचं नाही आहे, कारण त्यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशी मोठी सूज घेऊन येतो आणि मग तो ट्रीटमेंट मॅनेजमेंट करणं खूप अवघड होऊन जातं डॉक्टर. काही वेळेस ना मंजन वापरलं जातं किंवा पावडर एखादी वापरली जाते, पण टूथपेस्ट सुद्धा आहे, मग कोणतं चांगलं यापैकी काय वाटतं? नक्कीच टूथपेस्ट चांगली आहे, कारण तुम्ही जे मंजन आणि पावडर वापरता त्या खूप हार्श असतात. ठीक आहे. सो त्या दातांचा वरचा लेअर जो असतो इनॅमल लेअर तो घासला जातो त्याच्यामुळे, आणि तो घासून जो सेकंड लेअर आहे आपला डेंटिन तो उघडा पडतो आणि मग पेशंट्सला सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम खूप जास्त जाणवतो अशा पेशंट्सना. सो नक्कीच हे नाही वापरलं पाहिजे. हां, टूथपेस्टच वापरली पाहिजे. सो आता ओव्हरऑलच महिलांनी घरामध्ये असताना त्यांच्या ओरल हेल्थसाठी काय काळजी घेतली पाहिजे, याच्या 5 महत्त्वाच्या टिप्स काय सांगा? नक्कीच ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. सेकंडली यूज अ फ्लॉस आफ्टर ब्रशिंग. थर्डली तुमचा शुगरचं इंटेक तुम्हाला कमी प्रमाणात केलं पाहिजे. अँड फोर्थली वॉटर इंटेक दिवसभरात तुमचा खूप चांगला असला पाहिजे किंवा वाढवला पाहिजे. अँड फिफ्थली अँड लास्टली 6 मंथ्समध्ये ॲटलिस्ट तुम्ही एक डेंटल चेकअप तरी केलंच पाहिजे. नक्कीच या सगळ्या गोष्टी नक्की करा. आणि आता जसं पाण्याचा विषय निघाला की वॉटर इंटेक चांगला पाहिजे, तर ह्याच्यात सुद्धा गरमी आता सुरू झाली आहे, तर आपण गार पाणी पटकन प्यायला जातो किंवा बर्फाचं पाणी लागतं, ते कितपत दातांसाठी योग्य आहे? नाही, थंड पाणी आपण नाही घेतलं पाहिजे. नॉर्मल पाण्याचं जास्त इंटेक ठेवलं पाहिजे. ते फक्त दातांसाठीच नाही तर ओव्हरऑल बॉडीसाठीच ॲक्च्युली थंड पाणी चांगलं नाहीच आहे. सो तुम्ही नॉर्मल पाणी जेवढं प्यायचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं आहे. सो माझ्याकडे आता काही फॅक्ट्स आहेत किंवा आपण जनरल एखादा माणसं एकमेकांना असं बोलतात दातांविषयी किंवा खाण्याविषयी, तर तसं काही फॅक्ट्स आहेत माझ्याकडे, तर मी तुम्हाला सांगते. त्याच्याशी डॉक्टर म्हणून तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरा एक्सप्लेन करा. सो काही वेळेस असं असतं की एकच घास तोंडात खूप वेळ ठेवला जातो, लहान मुलांकडे स्पेशली असं होतं, तर ते कितपत योग्य आहे? लहान मुलांमध्ये जास्त दिसलं जातं की मुलगा एकाच साईडला घास घेऊन सतत टीव्हीकडे बघत राहतो, त्यामुळे इम्बॅलन्स्ड चिविंगचे हॅबिट्स निर्माण होतात, ज्यामुळे TMJचा प्रॉब्लेम भरपूर जास्त होतो. सो गोड पदार्थ किंवा दुधाचे पदार्थांचं जास्त सेवन केल्याने त्रास होऊ शकतो? हो नक्कीच, कारण शुगरमुळे तोंडामध्ये बॅक्टेरिया क्रिएट्स होतात. सो शुगरचं इंटेक तुम्हाला खरंच नक्कीच कमी केलं पाहिजे. सतत दात एकमेकांवरती घासायची खूप जणांना सवय असते, त्याविषयी काय सांगा? सतत दात घासणे याला ब्रुक्सिझम बोलतात आणि हे स्ट्रेस रिलेटेड खूप जास्त असतं. सो त्यासाठी अशा केसेसमध्ये तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यानंतर खूप वेगवेगळे अप्लायन्सेस दिले जातात, जेणेकरून तुमची ती सवय मोडली जाते. दातात अडकलेल्या पदार्थांना काही जणांना पिण्याने किंवा टूथपिकने ते काढण्याची सवय असते आणि बराच वेळ ते तो असं करत बसतात, ते कितपत योग्य? नाही, हे नक्कीच नाही केलं पाहिजे. या विरुद्ध तुम्ही फ्लॉस वापरा, कारण टूथपिक आणि पिन यामुळे तुम्हाला बॅक्टेरियांचं तोंडामध्ये प्रादुर्भाव खूप जास्त वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे 2 दातांमधला गॅप खूप जास्त वाढतो आणि फूड लॉजमेंटचा त्रास सुरू होतो. सो तुम्ही हे नाही वापरलं पाहिजे. काही वेळेस खाताना पटकन रक्त दिसतं आपल्याला दातातून किंवा गुळणा करताना वगैरे असं रक्त वाटलं तर ते नॉर्मल आहे असं समजलं जातं, याविषयी काय सांगा? नक्कीच ह्याला इग्नोरन्स बोलतात, कारण ब्लिडिंग गम्समधून होणं ही चांगली गोष्ट नाहीच आहे. सो ह्या केसेसमध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे. सो काही जणांना सवय असते सकाळी उठल्यानंतर बराच वेळ ब्रश करत बसतात
आणि असं त्यांना वाटतं की मी खूप वेळ ब्रश केला म्हणजे माझे दात एकदम ठणठणीत आहेत, तर ते बरोबर आहे का? ते नक्कीच योग्य नाहीये. असे भरपूर पेशंट्स येतात जे खूप जास्त हार्श ब्रशिंगमुळे दातांचा वरचा लेअर ते घालून बसतात आणि जो आपल्याला नंतर परत आणणे खूपच अवघड जातं. सो ह्या केसेसमध्ये तुम्ही एवढा जास्त वेळ ब्रश नाहीच केला पाहिजे. पण काही ठिकाणी आता वेस्टर्न कल्चर बघितलं तर बेड टी पहिले घेतलं जातं आणि मग ब्रश केला जातो, हे कितपत? इंडियन कल्चर इज बेस्ट फॉर दिस. कारण तुम्ही सकाळी उठल्या तुमच्या रात्रभर सलायव्हेशन खूप तोंडामध्ये कमी असतं. सो बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव तोंडामध्ये खूप जास्त झालेला असतो. त्यामुळे नक्कीच सकाळी उठल्यानंतर तुम्ही अगोदर ब्रश करणे आणि मग त्यानंतर खाणे गरजेचे आहे. तर काही जणांचं दात खूप पांढऱ्या शुभ्र छान दिसतात आणि मग ते म्हणतात की नाही माझं तर बघ दात व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही, असं खरंच असतं का? नाही, नक्कीच असं नसतं. प्रत्येक स्किन टोननुसार दातांचा कलर असतो. सो वाईट दात असणे म्हणजे चांगले दात असणे बरोबर नाही. सो याचाच महिला दिनानिमित्त ओरल हेल्थ विषयी आपण इतकी सगळी माहिती जाणून घेतली आहे. तर आता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना डॉक्टर म्हणून काय सल्ला? महिलांसाठी महिलांमध्ये स्वतःकडे इग्नोर करण्याचा खूप जास्त प्रकार दिसला जातो. सो ओव्हरऑल त्यांनी हेल्थकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मोस्ट प्रोबेबली जेव्हा तुम्ही प्री प्रेग्नन्सी जेव्हा तुम्ही कन्सीव करण्यासाठी ट्राय करत असता तेव्हा फक्त ओरल हेल्थच नाही तर तुमचे रेग्युलर ब्लड टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये कारण भरपूर महिलांमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि कॅल्शियम मिनरल्सची कमतरता जाणवली जाते आणि तसेच ते प्रेग्नन्सीला सामोरे जातात. सो ही खूप मोठी दुःखद बाब आहे ॲक्च्युली. सो तुम्ही ह्या गोष्टींकडे खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. आणि थँक्यू सो मच डॉक्टर शीतल, तुम्ही आम्हाला इतका छान वेळ दिला, इतकी छान माहिती सांगितली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.